तर आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोरोनाचा कहर पाहता विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेण्याऐवजी थेट वार्षिक परीक्षा घ्या, सेमिस्टर पॅटर्न रद्द करावं अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्रही लिहिलंय। आणखी 3 ते 4 महिने कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती कायम राहणार आहे। सर्वच विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाहीयेत, त्यामुळे सरकारने पुन्हा वार्षिक परीक्षा पद्धत लागू करावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे। आता ऑनलाईन टीचिंगवर आपण किती डिपेंड राहू शकतो हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे। ऑनलाईन टीचिंग हा क्लासरूम टीचिंगला पर्याय होऊ शकत नाही आजच्या घडीला तरी, कारण हे अजून आपल्या अंगावळणी म्हणावं तसं पडलेलं नाही। आपली यंत्रणा म्हणावी तशी याला म्हणजे इक्विप नाही की आम्ही सेमेस्टर पद्धती न घेता पूर्वीच्या वार्षिक पॅटर्नकडे आपण वळूया। आपण जर जे करिक्युलम आहे, जो अभ्यासक्रम आहे तो थोडा शॉर्टन करून जर आपण वार्षिक परीक्षा घेतल्या तर मला वाटतं आज हे विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं फार मोठा बोजा विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा कमी होईल। आता बियर बार चालकांसाठी आनंदाची बातमी आहे। बियरची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने बियर बार चालकांना नवीन दारू विकत घेऊन विक्री करण्याची परवानगी दिली आहे। मात्र बियर बारमध्ये बसून पिण्यास मनाई आताही कायम आहे। तर लॉकडाऊन करतेवेळी बियर बारमध्ये असलेला दारू साठाच विक्री करण्याची परवानगी सरकारने दिली होती। मात्र लॉकडाऊन नंतर दिलेल्या सवलतीवेळी मोठ्या प्रमाणात बियरची विक्री झाली। नागरिकांनी गर्दी केल्याने असलेला स्टॉक संपला, त्यामुळे अनेक बियर बार चालकांकडे साठाच उपलब्ध नाहीये। मात्र नागरिकांकडून मागणी काही कमी झालेली नाहीये, त्यामुळे बियर बार चालकांना नवी दारू विकत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर आता गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्त्वाची बातमी, एक ब्रेकिंग न्यूज आहे। यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचं संकट आहे। तर मुंबईमध्ये गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय तर आधीच झालेला आहे। आता आणखी काही काटेकोर नियमही मंडळांना जारी करण्यात आलेत। या नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करताना मंडळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। गणेश भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेश मूर्तीचं दर्शन घेता येणार नाहीये, पण हार फुलेही अर्पण करता येणार नाहीयेत। तर मुंबईत साधारणतः 12,500 गणेशोत्सव मंडळ आहेत। या सगळ्यांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे। बाप्पाची आरती ही फक्त 10 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच पार पाडावी लागणार आहे। नेमके काय काय नियम आहेत त्यावर एक नजर टाकूयात। गणेश मूर्ती 4 फुटांपेक्षा उंच नसावी। मंडपात एका वेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते नकोत। मंडपातल्या प्रत्येकाला मास्क लावणं बंधनकारक आहे। दिवसातून 3 वेळा मंडपात निर्जंतुकीकरण करावं लागणार। तर बाप्पाला हार फुलं प्रसाद अर्पण करता येणार नाही। मंडपाजवळ हार फुलं प्रसादाचे स्टॉल्स देखील नसणार आहेत। आगमन विसर्जन मिरवणुकीला देखील बंदी आहे। व्यावसायिक जाहिरातींवर देखील प्रतिबंध लावण्यात आला।